परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी कर्मचारी तथा वसाहतवासियांचे हार्दिक हार्दिक स्वागत। आपले पुढील सेवानिवृत्त होणारे कर्मचारी श्री व्यंकट महादजी मानेजी यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील धनेगाव या मातीत झाला। बालपणापासूनच कष्ट, प्रामाणिकपणा आणि शिस्त यांचे संस्कार लाभलेल्या मानेसाहेबांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण दयानंद विद्यालय बाभळगाव येथून पूर्ण केले। त्यानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लातूर येथून वायरमन या विषयातील प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून आपल्या उज्ज्वल कारकिर्दीचा भक्कम पायाभरणी केली। शिक्षणानंतर त्यांनी जवाहर सहकारी सूतगिरणी लातूर येथे 1 वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावली। त्यानंतर परळी औष्णिक विद्युत केंद्रात अप्रेंटिसशिप देखील पूर्ण केली। अखेर 1992 हे सुवर्ण वर्ष त्यांच्या आयुष्यात उजाडले। तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये SSL म्हणून त्यांची नियुक्ती झाली। सेवेला प्रारंभ झाला तो परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक 5च्या बॉयलर बेसमेंट विभागातून। अवघ्या काही महिन्यातच त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत त्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले। सन 1993 ते 94 या कालावधीत NPTI पेट्स येथे त्यांनी विविध तांत्रिक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले। सन 1994 मध्ये पुन्हा परळी औष्णिक विद्युत केंद्रात रुजू झाल्यानंतर संच क्रमांक 3 AHP, संच क्रमांक 5 AHP तसेच पुढे संच क्रमांक 8 टर्बाइन बेसमेंट येथे त्यांनी अत्यंत जबाबदारीने सेवा बजावली। VFD आणि बॉयलर बेसमेंट विभागातही त्यांनी आपल्या अनुभवाचा ठसा उमटवला। आज ते संच क्रमांक 8 टर्बाइन बेसमेंट इन्चार्ज म्हणून गौरवास्पद सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत। मानेसाहेबांच्या कार्याची ओळख केवळ त्यांच्या पदामुळे नाही तर त्यांच्या कर्तव्यनिष्ठेमुळे, वेळेचे काटेकोर पालन, कामातील प्रामाणिकपणा, शिस्त, समर्पण आणि जबाबदारी ही त्यांची खरी ओळख ठरली। मानेसाहेब आजपर्यंत कधीही कामावर उशिरा आलेले नाहीत। ही बाबच त्यांच्या व्यक्तिमत्वाची साक्ष देते। त्यांच्या याच उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून प्रशासनाने त्यांना आदर्श कामगार या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे। ते मितभाषी आहेत पण त्यांच्या कृती बोलक्या आहेत। ते हसतमुख आहेत पण त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितामागे कर्तव्यपूर्तीचे समाधान दडलेले आहे। ते सर्वांच्या मदतीला सदैव धावून येणारे, सहकाऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे आणि वरिष्ठांचा विश्वास संपादन केलेले व्यक्तिमत्व म्हणून परळी औष्णिक विद्युत केंद्रात प्रसिद्ध आहेत। त्यांच्या कौटुंबिक जीवनाकडे पाहिले तर त्यांचे आईवडील धनेगाव येथे शेती करत असत। सन 1990 मध्ये त्यांचा विवाह सौ केवळ माने यांच्याशी झाला। हे दाम्पत्य परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या वसाहतीत गेली 34 वर्षे आनंदाने आणि समाधानाने वास्तव्य करत आहे। कॉलनीतील निसर्गरम्य वातावरणात निवांत फेरफटका मारत आयुष्याचा आनंद लुटणारे हे दाम्पत्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले। आज 34 वर्षाच्या आठवणींनी भरलेले हे घर मागे सोडण्याची वेळ आलेली असली तरी नव्या आयुष्याचे नवे पर्व तितक्याच उत्साहाने आणि सकारात्मकतेने सुरू करण्याचा निर्धार त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतो। मानेसाहेब कामाबरोबरच क्रीडा क्षेत्रामध्ये देखील विशेष प्रावीण्य प्राप्त केलेले आहे। उंच उडी, लांब उडी, धावणे, क्रिकेट अशा खेळांमध्ये त्यांनी विशेषतः सहभाग घेतलेला आहे व त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल परळी औष्णिक विद्युत केंद्राकडून त्यांना अनेक प्रशस्तीपत्रे देखील मिळालेली आहेत। मानेसाहेब यांना 2 सुपुत्र असून त्यांचा मोठा मुलगा रवी किरण यांनी बिडवे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लातूर येथून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे व तसेच नाशिक थर्मल पॉवर स्टेशन येथे अप्रेंटिसशिप देखील पूर्ण करत आहे। त्यांचे धाकटे सुपुत्र महेश यांनी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून रेलटेल या नामांकित कंपनीमध्ये नांदेडजवळ कार्यरत आहे। सेवानिवृत्तीनंतर आपली जन्मभूमी धनेगाव येथे
शेतीची जबाबदारी स्वीकारून निसर्गाच्या सानिध्यात उर्वरित आयुष्य समाधानाने व्यतीत करण्याचा मानेसाहेब यांचा निर्धार आहे। तरी आज प्रदीर्घ 34 वर्षाची सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होत असलेले श्री व्यंकट महादजी माने यांना परळी औष्णिक विद्युत केंद्राकडून सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी सुमित गायकवाड, संच क्रमांक 8 येथे शिफ्ट इंचार्ज म्हणून कार्यरत आहे। आज आपल्या विभागातून श्री माने हे आपल्याकडे 34 वर्षाची प्रदीर्घ सेवा देऊन आज रोजी निवृत्त होत आहेत। त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी समाजाकडून व संच क्रमांक 8 कडून हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मानेसाहेब चांगलं काम केले, संसार चांगला चालला आणि कॉलनीमध्ये भरपूर लई दिवस राहिलो, आनंदात राहिलो आणि दोन्ही मुलं इंजिनियर झाले। तर मनमिळावा स्वभाव आहे, छान आहे आणि प्रत्येक माणसावर कनेक्ट राहतात मानेसाहेब। म्हणजे कुठलाही असो, कसंही असो, त्याला मित्र बनवणार आणि घरात लेकराला खूप लक्ष देतात। रिटायरमेंट आता आलेला आहे, पण काही दुःख वाटत नाही, कारण की खूप नोकरी केली, चांगले केले आणि आता आपल्या आनंदानं गणागोता जायचे। तरी त्यांना सेवानिवृत्तीचे आणि थरूरमध्ये इतकं काम म्हणजे जीव लावून केले की कधी डाग पण लागू दिला नाही, काही नाही। आणि प्रत्येक माणसाशी व्यवस्थित बोलणं चालणं, म्हणजे प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊन करणारा माणूस, घरातून ती बाहेरपर्यंत। आणि स्वभाव म्हणजे एवढं बोलणं छान की कुठलंही माणूस असो त्या बोलण्याचा म्हणजे खूप आनंद घेतो। तरी त्यांना रिटायरमेंटच्या खूप शुभेच्छा। नमस्कार, मी रवी किरण व्यंकट माने, महाजनकोमध्ये आपली सेवा कर्तव्याने पूर्ण केली आहे आणि त्यांनी आमच्यासाठी जे काही पणाला लावता येईल तेवढे प्रयत्न केलेले आहेत। त्यांना माझ्याकडून सेवानिवृत्तीबद्दल हार्दिक शुभेच्छा आणि पुढील आयुष्य हे आरोग्य संपन्न भरभराटीचे जावे। नमस्कार, मी व्यंकट महादजी माने, टेक्निशियन 1। मी मंडळामध्ये 1992 साली टेक्निशियन या पदावर रुजू झालो। तेव्हापासून बऱ्याच अभियंते तंत्रज्ञांच्यावर काम करण्याची मला संधी मिळाली। मी माझ्या इमानदारीने पूर्ण काम केलेलं आहे। माझे मित्र कंपनी व्यवस्थित भेटली, मला माझ्या घरचे चांगले भेटलेले, माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे मी मंडळात पूर्वाश्रमीच्या मंडळामध्ये जॉईन झालो। तिथून इकडं जनरेशनला आलो, जनरेशननं मला भरपूर काही दिलेलं आहे। मी माझे दोन्ही मुलं इंजिनियर बनवलेले आहेत। तरी या सेवा काळामध्ये माझ्या हातून काही चुकीच्या गोष्टी घडल्या जरी असल्या तर मला क्षमा करावी, त्याचा मी दिलगिरी आहे। तर मी आज रोजी मंडळाच्या सेवेतून कार्यमुक्त आहे, तरी कार्यमुक्त होत आहे। तरी मी माझं पुढील आयुष्य माझ्या मूळ गावी जाऊन राहणार आहे। तरी मी माझ्या नातेवाईकात जातो याचा मला आनंदी आहे आणि इथून सर्वांना सोडून जाण्याचं दुःखही आहे। तर या पुढील आयुष्य मी माझ्या मूळ गावी काढणार आहे। आजपर्यंत तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल मी तुमचा दिलगिरी करतो, तुमचा धन्यवाद व्यक्त करतो आणि मी माझं संपवतो।